राज मुजरा स्वीकारावा. लय दिस झालं कोणती मोहीमच हाती घेतली नाही बघा. अंगाला मी पारगंज लागून गेलता म्हणून आम्ही समजांनी मिळून एक मोहीम आखली. सौराज्याचं आख्या आत्मतुर लय लय गनिम हाणल्यात. त्या गनिमाच्या छातरात भाग वाढवला. पण ही मोहीम तशी नाही राज. आता रयतेच्या मनाच्या किल्ल्यावर राज्य करायचे. त्यासनी इतिहास सांगायचा नाही राज, त्यासनी जगायला लावायचं आहे. यो भगवा तिथं रोवायचंय राज. आणि तुमच्या आज्ञेची तलवार हातात नसेल तर आम्ही ही मोहीम फते कशी करणार. अहो तुमच्या आज्ञेशिवाय आमचं देह बी आमचं काय ऐकत नाही ना. आज्ञा असावी. मंडळी राजांची आज्ञा घेऊन आख्यानाला सुरुवात करतोय. हे आख्यान नीट कान देऊन ऐका आणि डोळे उघडे ठेवून जबाबदारी ना बघा. कारण ही जबाबदारी थोरल्या जणांना आपल्यावर सोपवली. आता हे आख्यान आमचं राहिलं नाही. हे आख्यान आता आपलं झालं. या तुम्ही बी आख्यानातलं मावळा आहे की कळलं ना बा. मन मागे जय भवानी. मोहिमेला जायचं म्हणजे मावळ्याने कसं दणकट असलं पाहिजे. अशी वासना द्या का दिल्लीच्या तख्ताला कळलं पाहिजे पुण्यात सौराज्याचं आख्यान सुरू झालंय म्हणून. जय भवानी. अंगाशे शिवाजी या नावातच ऊर्जा आहे मंडळी. अहो या नावात प्रेरणा आहे, संघर्ष आहे, बलिदान आहे. नुसतं नाव जरी घेतलं तरी अंगात अशी शक्ती संचरते जी या जगाच्या पाठीवर कुठेही नाही. अरे लढ जन्म लढ पुण्य केलं असेल म्हणून या जन्मी या मुखानं जय शिवाजी म्हणता येत आहे बघा. नुसतं नाव जरी घेतलं तरी पवित्र व्हायला होतं. आता तुमच्या संदेशनी प्रश्न पडला असेल ना, हाय तरी कोण. काळजी करू नका. ह्यो खेळ जरा सोपाच करूया. नाही म्हणजे काय करूया, मी तुम्हाला एक कोडे टाकणार आणि तुम्ही मला ओळखायचं. कळलं का नाही. हा काळजी करू नका, सोपं कोडे टाकतो. हा कोंढाण्याच्या कड्यात चढलो. कोंढाण्याच्या कड्यात चढलो. घोरपडीची धरून दोन. त्या राती उदय बाण मारिला. युद्ध करुनी घनघोर. गड मिळवला धडाडीनं. सिंह गमावला रणांगणी. वळखा मावळा कोण मी. वळखा वळखा अंगाशी म्याच आहे तानाजी मालुसरा. अरे सच्चा मराठा गाव मराठा. अरे मला बघून गनिंबी स्वतः परतीच्या वाटा. राज म्हणायचं ताण्याला का तू ही तलवार लईच तिकट आहे गड्या. गनिमाच्या नाका तोंडातून दूरच काढते बघ. म्या बी राजाशी म्हणायचो राज जे दिलं ते तुम्हीच दिलं की. त्यात या ताण्याचं काही बी नाही बघा. या तलवारीचा तिकटपणा बी तुम्हीच दिला आणि या फाटक्या माणसाला सौराज्याचं सुभेदार बी तुम्हीच केलं की. राजांनी फक्त दिलं हो, मागितलं कधी बी नाही. माया रायबचं लगीन होतं म्हणून राजा सौता चाललं होतं त्या कोंढाण्याच्या मोहिमेला. त्या उदयभान राठोडचं मन गाणाया उदयभान माहिती ना हो.